देवेंद्रजी असं म्हणाले की आमच्याकडे काय मुघली राजकारण आम्ही करत नाही, ती पद्धत नाही आमच्याकडे, की बाप जिवंत असताना त्याच्या गादीवर बसण्यासाठी जसं औरंग्याने त्याच्या वडिलांना भावांना मारून टाकलं होतं, काहींना तुरुंगात कैद करून ठेवलं होतं आणि ती गादी बळकावली होती, तशी परिस्थिती आमच्याकडे नाही, आमची संस्कृती नाही. देवेंद्रजींचा उद्देश सरळ स्पष्ट होता. त्यांनी बाप हा शब्द जो वापरला तो भारतीय जनता पक्ष एक कुटुंब आणि या कुटुंबाचा सध्याचा जो प्रमुख आहे तो या कुटुंबाचा बाप अर्थात नरेंद्र मोदी. पण यावर उत्तर देताना जे तर्कट लावलंय संजय राऊतांनी, कोण बाप, कोणाचा बाप, कोणाचा बाप, देशाला बाप नाही आहे, त्या देशाला बाप नाही आहे. मोदी हे पंतप्रधान आहेत, ही एक तात्पुरती व्यवस्था असते. आणि मी म्हणालो की राम आणि कृष्णसुद्धा आले आणि गेले, त्यांचं अवतार कार्य संपल्यावर. त्यांनी जे काय कार्य हातात घेतलं होतं ते संपल्यावर ते निघून गेले. नरेंद्र मोदींचं सुद्धा अवतार कार्य संपलेलं आहे, त्यांनाही निघून जावं लागेल.